हे मित्रांनो, तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुळदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्ट देवताय नमो नमः. शिवशनाथ मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, गुढीपाडवा आणि नवीन वर्षाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. माझ्या धर्मकरम चॅनलतर्फे देखील आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, 3.5 मुहूर्तापैकी एक पूर्ण मुहूर्त आहे. गुढी उभी करण्यासाठी मुहूर्त पाहण्याची गरज नाही, पण शक्यतो दिवसाच्या पहिल्या होऱ्यात गुढी उभी करण्याचा प्रयत्न करा. आजचा सूर्योदय सकाळी 6:35 आहे. यानंतर साधारण 1 तासाच्या आत गुढी विधिवत उभी करा. मित्रांनो, यंदाचा गुढीपाडवा सण हा आपल्या जीवनात आनंद आणि भरभराटीचा ठरो. नवीन स्वप्न, नवीन संकल्प आणि संपूर्ण यशासाठी गुढीपाडवा सण आपणा सर्वांसाठी मंगलमय देखील ठरो. मित्रांनो, शालिवान शके 1947, विश्वावसु नाम संवत्सर, उत्तरायण, ग्रीष्म ऋतू, गुढीपाडवा, रविवार दिनांक 30 मार्च 2025 रोजी. मित्रांनो, षडविकारी रावणाचा अंत्य करून आजच्या मुहूर्तावर भगवान श्री रामचंद्र आपल्या परिवारासह आपली जन्मभूमी अयोध्येत विजयी होऊन परतले होते. त्या प्रित्यर्थ आज सर्वत्र आनंदोत्सव साजरा केला जातो. प्रत्येक जण आपल्या दारासमोर हिंदू धर्मी भगव्या रंगाचा ब्रह्मध्वज विधिवत उभा करत असतो. तेव्हा आपणही त्याप्रमाणे कृती करायला हवी. मित्रांनो, महत्वाची सूचना आपल्यासाठी की कोणत्याही प्रकारचे अशौच आले असता मात्र सदर गुढी पूजा विधी कर्मकांड करू नये वा यात भाग घेऊ नये. प्रभू रामाचा नामजप माळे विना करा. संपूर्ण घराची साफसफाई धुलाई आदल्या दिवशी करा. भंगार व अडगळीचे टाकाऊ सामान तसेच बंद पडलेले विद्युत उपकरणे बाहेर काढा. मित्रांनो, पूजा साहित्य आपल्याला या प्रकारे लागणार आहे. श्रीफळ, 2 श्रीफळ लागतील, एक देवतांना व्हायला आणि एक गुढीसाठी कलशासाठी. गाठीहार, कडुलिंब पाला, नवीन सोळे, सुटी फुले व फुलांचा हार, चाफ्याचा हार, गुलाब फूल, भिजवलेली चणा डाळ, दारासाठी तोरण, सुपारी, खारीक, बदाम, लवंग, वेलची, हळकुंड, सुटे नाणे, नागवेलीची व आंब्याची पाने आणि 2 तांब्याचे कलश इत्यादी साहित्य आपल्याला लागणार आहे. मित्रांनो, गुढीपाडव्याला ब्रह्ममुहूर्ती उठून शौचादी कर्म आटोपून संपूर्ण घर झाडून स्वच्छ करा. यानंतर प्रथम तेला अभ्यंग स्नान करा. नवीन वस्त्र धारण करा. पूजा करत्याने नवीन सोळे धारण करावे. घरातील इतर सदस्यांनी अभ्यंग स्नान करून नवीन वस्त्र धारण करावे. सूर्योदयापूर्वी एका वाटीत थोडे गंगाजल व पंचगव्य घ्या. घरात सर्वत्र कानाकोपऱ्यात दर्भाच्या काडीने वा फुलाने शिंपडा. सर्व घर पवित्र करा. आता देवघरात येऊन देवघरातील निर्माल्य काढून टाका. यानंतर पितर सेवा करा. पितृस्तुती पठण करा. बाह्यशांती सुक्त व पितृसुक्ताचे पठण व हवन करा. पितृगायत्री मंत्राने दक्षिणेकडे तोंड करून आपल्या पितरांना अर्घ्य द्या. ओम पितृगणाय विद्महे जगद्धारिणे धीमहि तन्नो पितृ प्रचोदयात. सूर्योदय होताच सूर्यदेवतेला गायत्री मंत्राने पूर्व दिशेला जल अर्घ्य द्या. मित्रांनो, मंत्र असा आहे: ओम भू, ओम भुवा, ओम स्वाहा, ओम महा, ओम जना, ओम तपा, ओम सत्यम, ओम भूपर स्वाहा. हे प्रथम आपल्याला एकदाच म्हणायचे आहे. यानंतर ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात. हा मंत्र 5 मिनिटे म्हणायचा आहे. आणि शेवटी ओम आपज्योतिरसमृत ब्रह्म भूभुर्वस्वरम हा मंत्र एकदाच म्हणायचा आहे. आता तांब्यातील अर्धे पाणी सूर्याच्या दिशेने उंच करून हात उंच करून सोडायचे आहे. अर्धे पाणी तीर्थ म्हणून स्वतः प्राशन करा. मित्रांनो, यानंतर आपल्या घरातील वरिष्ठांचे चरण स्पर्श करून त्याचा आशीर्वाद घ्या. सर्व पूजा साहित्यासह देवघरात प्रवेश करा. देवघरासमोरच्या जागेचे पूजन करा. आपले डोके जमिनीवर टेकून पृथ्वीमातेला नमस्कार करा. आता यावर नवीन आसन टाका. आसनावर आपले डोके टेकून नमस्कार करा. आता पूर्वाभिमुख आसनस्थ व्हा. मित्रांनो, ओम श्री
गणेशाय नमः. ओम श्री महागणेशाय नमः. ओम चैतन्य कुलपुरुषाय नमः. ओम चैतन्य महापुरुषाय नमः. श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुवे नमः. ओम सर्वश्री इष्ट देवताय नमो नमः. स्थान देवताभ्यो नमः. ग्राम देवताभ्यो नमः. वास्तु देवताभ्यो नमः. नवग्रह आदित्यादी नक्षत्र ताऱ्यांना नमो नमः. सर्व साधू संतांना ऋषी मुनींना नमो नमः. सर्व ब्राह्मण देवता लिंगी ब्राह्मण देवतांना नमो नमः. सर्व माता पित्यांना नमो नमः. सर्व ईश्वर भक्तांना नमो नमः. आता स्वतःच्या व इतरांच्या कपाळी कुंकुम तिलक करा. माता भगिनीने आपल्या कपाळी हळद कुंकू लावावे. स्वतःला व इतरांना तांबड्या व पिवळ्या रंगाचे रक्षासूत्र बांधा. देवघरातील सर्व देवतांना हात जोडून नमस्कार. आता हाताची 10 बोटे जमिनीवर टेकवा. ओम पृथ्वी तया धृता लोका देवितम च भूता विष्णूंना धृता तोम च धारम मा देवी पवित्रम कुरुचासम. तांब्यातील पूजेसाठीच्या पाण्यावर आपल्या उजव्या हाताच्या अनामिकेने ओम काढावा. मंत्र म्हणा. गंगेच यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन सन्निधिं करू. आता तांब्यातील शुद्ध जल सर्व पूजा भांड्यावर शिंपडा. आपल्या अंगावर शिंपडा. भोवतालच्या 10 दिशात बसूनच मृगी मुद्रेने शिंपडा. मंत्र म्हणा. अपक्रामंतो भूतानी पिशाच्चः सर्वतो दिशम सर्वेष्वाम विरोधेन पूजा कर्म समारंभे अपरसपंतो ते भूताय भूता भूमी संस्थिताय भूता विघ्न करता रस्ते नश्यंतो शिवाय. आता आचमन प्राणायाम करा. देवादिकांना वंदन. श्री गणपत्यादिकांची प्रार्थना घ्या. देश कालादींचा उच्चार करा. यानंतर अंगण्यास षडांनास करा. आता आजच्या देवपूजेचा व विशेष पूजेचा संकल्प सोडावा मित्रांनो. यासाठी आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोड्या अक्षात एक फुल वा फुलाच्या पाकळ्या घ्याव्यात आणि हा संकल्प थोडासा मोठा आहे, तो म्हणायला सुरुवात करायची आहे मित्रांनो. ओम तत्सत श्रीमद भगवते महापुरुषस्य विष्णुराज्ञया प्रवर्तमानसद्य ब्रह्मणो द्वितीय परार्धे विष्णुपदे श्री श्वेतवाराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे अष्टविंशति तमे युग चतुष्के कलियुगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भरतवर्षे भरतखंडे दक्षिणापथे रामक्षेत्रे बौद्धावतारे दंडकारण्ये देशे गोदावरीया दक्षिणे तीरे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रमाणे शालिवान शके 1947 विश्वावसु नाम संवत्सरे उत्तरायणे ग्रीष्म ऋतू चैत्र मासे शुक्ल पक्षे रविवार वासरे रेवती नक्षत्रे ऐंद्र योगे बौकर्णितायाम प्रतिपदा शुभतितो मीन राशि स्थिते चंद्र एवं रवि वृषभ राशि स्थिते गुरु शेषेषु ग्रहेषु यथा यथम राशिस्थान स्थितेषु सत्सु एवं गुण विशेषण विशिष्टायाम शुभ पुण्यतिथो. मी कडप्पा मनुगोत्रातुत्पन्न मम आत्मना श्रुति स्मृति सकल शास्त्र पुराणोक्त फल प्राप्त्यर्थ अस्माकं सर्वेषां सहकुटुंबांना मम इह जन्मनि जन्म जन्मांतरे च स्त्री पुत्र पौत्र धन चतुर्विध पुरुषार्थ विद्या जय यश कीर्ती लाभ स्थैर्य क्षेम आयु आरोग्य इष्ट ऐश्वर्याभिवृद्ध्यर्थ द्विपद चतुष्पादानां शांत्यर्थ पुष्ट्यर्थ तुष्ट्यर्थ समस्त मंगलावाप्त्यर्थ समस्त दुरितोप शांत्यर्थ समस्ताभ्युदयार्थ च इष्टकाम संसिद्ध्यर्थ कल्पोक्त फलवाप्त्यर्थ नित्य देवपूजा करिष्ये एवं ब्रह्मध्वज पूजनम च करिष्ये एवं ब्राह्मण देवगुरूंना अन्न वस्त्र यज्ञोपवीतम दक्षिणाम दानम करिष्ये आदो निर्विघ्नता सिद्ध्यर्थ महागणपती स्मरणम एवं पूजनम च करिष्ये. आता आपल्या उजव्या हाताच्या तळहातावरील संकल्पाचे पाणी समोरच्या ताम्हणात सोडा मित्रांनो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात. ओम गण गणपते नमः. आता प्रथम दीप प्रज्वलित करून दीपाची पूजा करा. ओम श्री दीपदेवताय नमः. गंधाक्षत पुष्पाणि समर्पयामि नमस्कारम करोमि. धूप पेटून धूपाची पूजा करा. ओम श्री धूपदेवताय नमः. गंधाक्षत पुष्पाणि समर्पयामि नमस्कारम करोमि. आता शंखाची पूजा करा मित्रांनो. ओम शंख देवताय नमः. गंधाक्षत पुष्पाणि समर्पयामि नमस्कारम करोमि. आता घंटेची पूजा करा. ओम श्री घंटा देवताय नमः. गंधाक्षत पुष्पाणि समर्पयामि नमस्कारम करोमि. आता प्रथम कलशाची पूजा करूया. ओम श्री वरुण देवताय नमः. सर्वोपचारार्थे गंधाक्षत पुष्पाणि समर्पयामि नमस्कारम करोमि. मित्रांनो, आता देवघरातील सर्व देवतांची पूजा विधिवत नेहमीप्रमाणे अभिषेक युक्त करा.
आरती पंचारती करा, नेहमीप्रमाणे नैवेद्य दाखवा, कापूर आरती घ्यावी, घालीन लोटांगण घ्यावे, मंत्र पुष्पांजली घ्यावी, जय जयकार घ्यावा, राष्ट्रीय प्रार्थना घ्यावी आणि शेवटी क्षमा प्रार्थना देखील घ्यावी. यानंतर 2 वेळा आचमन करावे आणि 1 पळी पाणी ताम्हणात सोडावे. मित्रांनो, यानंतर ओम ब्रह्मध्वजाय नमः मंत्र जप करत गुढी विधिवत आपल्याला उभी करायची आहे. वेळूच्या काठीला तीळ तेलाने मालिश करून सुगंधित उटणे लावा व कोमट पाण्याने स्नान घाला. कोरड्या वस्त्राने पुसून घ्या. हळद, कुंकू, चंदन, भस्म यांचे 3-3 बोटे काठीवर ओढा. तांबड्या व पिवळ्या रंगाचे नवीन सोवळे नेसवा. वर टोकावर चाफ्याच्या फुलांचा व साखरेच्या गाठीचा हार व कडुलिंब पाल्याचा छोटा डहाळा बांधा. छोट्या कलशावर हळद कुंकवाचे ओले बोटे ओढा. कंठसूत्र बांधा. कलश गुढीच्या वरच्या टोकावर अडकवा. आपल्या घराच्या पूर्वोत्तर भागात दार वा खिडकी समोर स्वतंत्र पाटावरील अष्टगंधाने काढलेल्या अष्टदलावर गुढी शक्यतो आपल्या घराच्या छताच्या वर उभी करा. याची पंचोपचार पूजा करा. तांबूल वेळा दाखवा. नैवेद्य विधिवत गायत्री मंत्राने दाखवा. नैवेद्य म्हणून विशिष्ट प्रकारचा प्रसाद तयार करा. यात कडुलिंबाचा पाला, गूळ, मीठ, जिरे, हिंग, काळी मिरी, गुलाब पाकळी, भिजवलेली चना डाळ, ओवा व मध एकत्र वाटलेले असावे. सदर प्रसाद शेवटी घरातील सर्व सदस्यांनी ग्रहण करावा. आपण जर पंचांगधारी असाल तर नवीन पंचांगावरील श्री गणेशाच्या फोटोची पूजा पंचोपचार करा. ब्राह्मण देवतेच्या तोंडून नवीन वर्षाचे संवत्सर फल श्रवण करा किंवा स्वतः पठण करा. अन्यथा माझा स्वतंत्र फलासंबंधीचा यंदाचा व्हिडिओ आहे, तो आपण पहा आणि ऐका. मित्रांनो, आपल्या सर्व मित्र परिवार व नातेवाईकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा द्या. शेजारी लहान मुलांना साखरेच्या गाठी भेट म्हणून प्रेमाने द्या. दुपारी अग्निसाक्षीने पूर्णाचा गोड महानैवेद्य विधिवत गायत्री मंत्राने दाखवा. याआधी महानैवेद्याच्या ताटाखाली पाण्याचा भरीव चोखण काढावा. यानंतर घरातील सर्व सदस्यांनी गोड महाभोजनाचा आनंद घ्यावा. मित्रांनो, आणखी एक नैवेद्य आपल्याला आपल्या वास्तुपुरुषाला देखील दाखवायचं आहे आणि गोमातेला दाखवला तर अतिउत्तम. मित्रांनो, जर गोमाता आपल्या जवळपास असेल तर मित्रांनो, सायंकाळी अशीच पंचोपचार पूजा गुढीची सूर्यास्ताच्या आत करा. पंचोपचार पूजा म्हणजे धूप, दीप, गंधाक्षत, फूल व नैवेद्य. यानंतर 5-10 मिनिटांनी पण सूर्यास्त होण्याआधी, सूर्यास्त सायंकाळी 6:51 आहे, गुढी हळुवारपणे खाली उतरवा. सोहळे विधिवत ब्राह्मण देवतेला दान करा वा स्वतः रोजच्या पूजा कर्मासाठी वापरा. मित्रांनो, उभयता ब्राह्मण देवतेला आपल्या घरी बोलावून त्यांचा मान सन्मान करा. त्यांचे चरण स्पर्श करून त्यांचा आशीर्वाद घ्या. त्यांना अन्न, वस्त्र, जानवे जोड व दक्षिणा द्या. साडी चोळी देऊन ओटी भरा. काही सौंदर्य प्रसाधने व सौभाग्य अलंकार भेट म्हणून द्या. गुढीपाडवा म्हणजे 3.5 मुहूर्तापैकी एक पूर्ण मुहूर्त होय. या मुहूर्तावर आपण नवीन मौल्यवान वस्तूंची खरेदी करू शकता. तसेच नवीन उद्योग व्यवसाय आपण सुरू करू शकता. स्थावर जंगम व सुवर्ण अलंकार वा इतरही काही मौल्यवान वस्तूची खरेदी करू शकता. मित्रांनो, आपल्या ऐपतीप्रमाणे यथाशक्ती. मित्रांनो, अनेक शहरात नवीन हिंदू चांद्र वर्षानिमित्त शोभायात्रा काढून जनप्रबोधन केले जाते. हिंदू धर्मियांचा हा एक चांगला उपक्रम आहे. यात आपण आनंदाने, उत्साहाने भाग घेऊ शकता, पण घरची गुढी उभी करूनच. मित्रांनो, एकंदरीत नवीन सनातनी हिंदू चांद्र वर्षाचे असे धार्मिक पद्धतीने विधिवत स्वागत करा. पण जेथे राजकारण असेल किंवा राजकीय स्वरूप त्याला प्राप्त झाले असेल तर तेथे मात्र क्षणभरही आपण थांबू नका. राजकारणात भाग घ्याल तर आपल्या पुण्याचा क्षय होईल. मित्रांनो, त्यापेक्षा श्री राम मंदिरात जाऊन भगवंताचे विधिवत दर्शन घ्या. आपल्या नावे पुण्य जमा करा. रावणाने त्याची मर्यादा सोडली, त्याचे फळ त्याला मिळाले. मित्रांनो, प्रभू श्री रामचंद्राचा ध्यास करणाऱ्या काही वानरांना मोक्ष देखील मिळाला. मित्रांनो, पण रावणाला नाही. म्हणूनच माझे आपण सर्वांना सांगणे आहे की मर्यादा पुरुषोत्तमासारखी मर्यादा आपल्या जीवनातील प्रत्येक कर्मात आणा. मित्र, आणि त्यानुसारच प्रभूच्या कृपेने आपला बहुमूल्यवान जीवन मार्ग, भक्ती मार्ग चाला. तसा मानसिक संकल्प आजच्या मुहूर्तावर सोडा आणि आपल्यातील भक्ताची गुणवत्ता वाढवा, श्रीराम भक्त हनुमंताप्रमाणे. कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा नवीन वर्षाचा गुढीपाडव्यानिमित्तचा जो
व्हिडिओ आहे तो मी याच ठिकाणी संपवत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब मित्र परिवार असं शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरि ओम. शिवशंभू भोले.